दास गणूची भूपाळी आहे 7व्या क्रमांकाची. आताच मला बापूंनी पुस्तक दिलं होतं, मी वाचून बघितली आणि पहिली भूपाळी ती माझ्या आवडीचीच आहे. दास गणू स्वतःचा अनुभव सांगतात. दास गणूने त्या भूपाळीमध्ये स्वतःचा अनुभव मांडलेला आहे. जसं शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्म प्रचिती म्हणजे स्वतः अनुभव आलेली प्रचिती, साधू संतांना सिद्धांत जे लिहिलेत, पद्य रचना, गद्य रचना, 10 विनंत्या, अर्जा, प्रार्थना, दर्शन, हे जे कवित्व गुरु सगळ्या साधू संतांनी करून आपल्यासाठी ठेवलंय ते फक्त चढावळी चालीवर चाली म्हणण्यासाठी आणि महापूजेमध्ये थांबा तुम्ही म्हणू नका, आम्हाला म्हणू द्या, थांबा आमची चाल चांगली आहे आणि उद्या म्हणायचं कसं वाटलं माझं, मी चांगलं म्हणलं की नाही, याच्यासाठी जरूर म्हणा. गायनामध्ये आनंद जरूर आला पाहिजे, पण त्या गायनामध्ये शब्द काय आहेत, ते गायन म्हणजे शब्द कोण्या संतांनी लिहिले आहेत आणि त्या शब्दाचा अर्थ काय आहे, हे एक मनन भक्ती सांगितलेली आहे. 9 विधा भक्तीपैकी मनन भक्तीचा प्रकार आहे. मनन भक्ती म्हणजे आपण जे ऐकतो त्याच्यावर विचार करत राहणे आणि मनन करणे, चिंतन करणे आणि त्याचं चिंतन करून ते आपल्यामध्ये त्याचं परिवर्तन करून घेणे म्हणजे आपल्या आचरणामध्ये आणणे. आता बापूजी पाटील गोळसेकर म्हणतात की निर्वाणीचं सुख मिळणार आहे तुम्हाला, पण काय करावं लागेल? निर्वाणीचं सुख म्हणजे जिथे भगवंत भेटतो आणि साधक भेटतो तिथे दोघांचं मिलन होते. जागृती स्वप्न सुसुप्ती जाणं तुर्या चौथी जाणावी. जागृती स्वप्न सुसुप्ती जाणं चौथी तुर्या आणि 5वी अवस्था उन्मनी अवस्था आहे. तुर्या अवस्थेमध्ये तुम्ही आम्ही जाऊ शकतो, सारखं ध्यान नामस्मरण केलं तर. तुर्या अवस्था म्हणजे एक सारखं एकाग्र होऊन बाजूला माळ करताना बाजूला काय वाजत आहे, कशाचा आवाज येत आहे, मी मांडी घालून बसले, जमिनीवर बसले की खुर्चीवर बसले, हे पत्ता न लागणे म्हणजे एकाग्र होणे, दंग होणे, गुंग होणे, ही तुर्य अवस्था आहे. आणि तुर्याच्या वरची अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था आहे. उन्मनी अवस्था म्हणजे भगवंत आणि भक्त एक रूप होणे, दोघांचं मिलन होणे, दोघांची लगन लागणे, दोघांचा लळा लागणे, दोघांचं कनेक्शन जुळणे नामस्मरणाच्या द्वारे, याला म्हणतात उन्मनी अवस्था. आणि त्या उन्मनीच्या पलीकडची ही अवस्था. आता हे दोघं एक रूप झाले. आता देव आणि जीव भेटला, शिव आणि जीव भेटला, दोघांची ओळख झाली, उन्मनी अवस्थेत गेले. त्याच्याही पुढची 2 आहेत ना, जीव आणि शिव, नाही का, 2 आहेत, सध्या 2 आहेत. आणि याच्या पुढची अवस्था दोनाचं एकच होते. म्हणजे देव कोणता आणि जीव कोणता हे सुद्धा समजत नाही. असं सुख मिळेल, बापूजी पाटील म्हणतात, हे निर्वाणीचं सुख तुम्हाला नक्की मिळेल. म्हणून तुम्ही मनाभावातून भक्ती करा. बापूजी पाटील वारंवार म्हणत असतात की तुम्ही मनातून भक्ती करा आणि आपली भक्ती सफल होते की नाही ते पहा. नाहीतर काय हो, रात्रंदिवस भजनाला जा, रात्रंदिवस पहाऱ्याला जा, नाही का, माळ वढा, कासरीच्या कासरे, 500 मण्याची, 1000 मण्याची, आणि माळ वढणारी महिला मंडळ सुनबाई बाहेर कोण आले Thank you.
भक्ती केली पाहिजे. आणि आपण अमुक आपण एखादा व्यक्ती असेल, खरंच प्रामाणिकपणे भक्ती करत असेल, आचरण चांगलं असेल, कोणाचं वाईट चिंतन नसेल. एक डॉक्टर माणूस आला आणि डॉक्टर साहेबांना म्हणला की डॉक्टर साहेब माझं पोट दुखतंय. आणि डॉक्टरांनी विचारलं की का बरं तुझं पोट दुखतंय, केव्हापासून दुखतंय, म्हणजे मला त्याच्यावर औषध द्यायचं कळतंय. तर ते माणूस काय म्हणला, डॉक्टरनं विचारलं केव्हापासून पोट दुखतंय, तर ते माणूस म्हणला त्या शेजारच्यानं 4 व्हीलर घेतली तेव्हापासून पोट दुखतंय. सांगा, अशा रोगाला काही इलाज आहे का? अशा रोगाला इलाज फक्त नामाचा आहे. दुसऱ्याचं वाईट चिंतू नका. आणि एखादा व्यक्ती जर चांगला असेल, त्याचं देवाच्या कृपेनं जर चांगलं चालत असेल, तर आपण काय म्हणतो, नाही हो खरंच माणूस चांगला आहे, त्याच्यावर दत्त महाराजांची कृपा आहे म्हणून त्याचं सगळं चांगलं आहे. विचार करा, दत्त महाराजांची कृपा जर झाली तर त्याचं सगळं चांगलं होतंय. आणि दत्त महाराज प्रत्यक्ष आपल्याला भेटले तर काय होईल? बाळगीर महाराजांचं काय झालं, आनंदगिरी बापूंचं महाराजांचं काय झालं? आनंदगिरी महाराजांबद्दलही मी ऐकलेलं आहे. सयामाईच्या टेकडीवर महाराजांनी तपश्चर्या केली आणि 7 पायाच्या अंगठ्याला तोडेपर्यंत त्यांना म्हणजे असं सुमार नव्हता. आणि दत्त महाराजांनी प्रत्यक्ष दृष्टांत दिला म्हणा की साक्षात्कार म्हणा, एवढं आपल्याला नक्की माहित नाही की तू या टेकडीवर राहू नको, तुझी ही जागा नाही आणि तुला जळजीवांचा उद्धार करायचा आहे. अमुक ठिकाणी दत्त बरडी आहे, त्या ठिकाणी तू वास्तव कर आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त जळजीवांचा पुढे चालून उद्धार होईल. म्हणून या ठिकाणी एवढा जय जयकार आहे. असे अनेक सिद्ध 784 सिद्ध आपल्या संप्रदायात होऊन गेले. त्याच्यापैकी हे ज्वलंत उदाहरण आहे बाळगिरी महाराज, आनंदगिरी महाराज आणि बरेचसे सिद्ध होऊन गेलेले आहेत. आणि त्या सिद्ध म्हणजे काय, अष्टसिद्धी ज्यांना प्राप्त झाली. आपण म्हणतो ना, या संताचा बाबा म्हणजे वाणी फारच खरी होती, म्हणजे बोललं ते खरं होतं. म्हणजे शब्दात शक्ती, शब्दात सामर्थ्य. आपण म्हणतो ना, नजर जरी टाकली, गुरु महाराजांनी आपल्यावर नजर जरी टाकली तरी आपला उद्धार होते. नाही का, आपण दर्शन घ्यायला जातो, नाही का, दर्शनच घेऊ द्या का म्हणून म्हणतो आपण की चरणाला स्पर्श, एखाद्या संताच्या स्पर्शात शक्ती असते. मगाशी नाही का